इंदोरमधल्या सोनमने आपल्याच नवऱ्याला मेघालयाच्या खोल दरीत फेकून त्याची हत्या केली। राजा रघुवंशी मर्डर केस प्रचंड व्हायरल होते। हनीमूनसाठी गेलेले नवरा बायको सोनम आणि राजा रघुवंशी परत घरी आलेच नाहीत। सोनमला यूपी पोलिसांनी सोमवारी आपल्या ताब्यात घेतलं। सोनमने आपल्या पतीच्या हत्येसाठी 3 जणांना सुपारी दिली असं माध्यमांकडून पुढे येत आहे। खरंच अफेअरमुळे सोनमने एवढं मोठं पाऊल उचललं का आणि तिचा बॉयफ्रेंड नक्की होता तरी कोण? आणि हा मोठा चर्चेतला इंडोर कपल केस काय आहे हे पूर्ण प्रकरण पाहू या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी ओमकार आडिवरेकर आणि तुम्ही पाहत आहात ओमकार's कानून कट्टा। 11 मेला सोनम आणि राजा रघुवंशीचं लग्न झालं आणि 23 मेला दोघं खासी हिल्स मधील चेरापुंजीला हनीमूनसाठी गेले आणि तेव्हापासून बेपत्ता झाले। 10 दिवसानंतर राजाचा मृतदेह पार्किंग लॉटच्या खाली एका खोल दरीत आढळला। तिथेच हत्येसाठी वापरलेला चाकू देखील सापडला आणि सोनम फरार होती। मेघालयाच्या पोलिसांनी या हत्येची इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात केली। सोनमचं तिच्या बॉयफ्रेंड सोबत अफेअर होतं आणि यामुळेच तिने आपल्या पतीचा काटा काढला असा पोलिसांना संशय होता। पण हा सोनमचा बॉयफ्रेंड राज खुशवा नक्की होता तरी कोण? सोनम ही इंदोरची राहणारी आणि ती फॅक्टरीमध्ये HR म्हणून काम करत होती। राजा खुशवा ही त्या फॅक्टरीमध्येच अकाउंटिंगचं काम पाहत होता। या फॅक्टरीमध्ये कामानिमित्त दोघांची भेट होत असायचीच आणि ह्यातच मग त्यांचं अफेअरही सुरू झालं। सोनम ही वयानं राजपेक्षा 5 वर्षांनी मोठी। राजा सोनमच्या घराच्या जवळच राहत होता, पण सोनमचं राज रघुवंशीशी अरेंज मॅरेज जमलं। 11 मेला राज आणि सोनमचं लग्न झालं। मग 23 मेला त्यांच्या हनीमूनचा प्लॅन ठरला। राजा रघुवंशीच्या आईने सांगितलं की ह्यांचा श्रीलंकाला हनीमूनसाठी जाण्याचा प्लॅन होता, पण अचानक शिलाँगचा प्लॅन सोनमने ठरवला। सोनमने सर्व तिकीट बुकिंग्सपासून ते हॉटेलपर्यंतचे बुकिंग्स सोनम आणि राजा गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या दर्शनालाही गेले। राजाने आपल्या घरातल्यांना कळवलं की तो 29 मे पर्यंत घरी परतेल। पोलीस तपासातून असं कळतंय की सोनमने आपल्या बॉयफ्रेंड सोबत 3 मित्रांच्या मदतीनं राजाची हत्या केली। राज खुशवा आणि त्याचे 3 मित्र हे घटनेच्या दिवशी घरी नव्हते, तेही मेघालयामध्येच होते असं कळालं। सोनमने राजा रघुवंशीची राजसोबत एक मित्र म्हणून ओळख करून दिली आणि ते आता पूर्ण शिलाँग फिरतील असं प्लॅन केला। मेघालयामधल्या एका टुरिस्ट गाईडनं असं सांगितलं की सोनम आणि राजसोबत अजून 3 जण त्याला दिसले। पोलिसांनी जेव्हा CCTV फुटेज तपासले तेव्हा सोनम मोबाईलवर कोणाशी तरी चॅटिंग करत होती। कोणत्याही CCTV फुटेजमध्ये हे सर्वजण स्पष्टपणे दिसत नव्हते। पोलिसांना असा संशय येतो की ह्या पूर्ण जागेची माहिती आणि रेकी या हत्यारांनी आधीच केली होती। संशयाची सुई सोनमकडे हनीमूनला निघतानाच वळली होती। सोनमने राजाला हनीमूनसाठी यायला त्याची सोन्याची चेन, डायमंडची रिंग आणि ब्रेसलेट घालून यायला सांगितलं होतं। राजाच्या आईने राजाला हे सर्व सोन्याची चेन घालायला नकार दिला होता आणि राजाने ती चेन एअरपोर्टला निघताना घातली नव्हती, पण जेव्हा तो एअरपोर्टला पोहोचला तेव्हा चेन, रिंग आणि ब्रेसलेट त्याने घातलं होतं आणि सोनम ही तेव्हा तिच्या माहेरावरून डायरेक्ट एअरपोर्टला पोहोचली। हे सर्व प्लॅन सोनमने सत्यात उतरवल्यानंतर तिथून ती फरार झाली। राजाच्या आईचं शेवटचं बोलणं सोनमशी झालं, पण तिने राजाला कॉल दिला नाही आणि उडवाउडवीची उत्तरं द्यायला लागली। सोनमचं प्लॅन हत्या केल्यानंतर त्यांना नेपाळला पळून जायचं होतं। ती वाराणसीतून गोरखपूरला जाणार असून नंतर गोरखपूरसून नेपाळला फरार होणार होती। सोनम यूपीतल्या गाझीपूरच्या ढाब्यावर आली। तिने ढाब्यावाल्याचा फोन घेतला आणि आपल्या भावाला कॉल केला आणि भावासोबत बोलताना ती रडत होती। तिने कॉलवर भावाला सांगितलं की ते लग्न झाल्यानंतर मेघालयाला गेले आणि तिथे लुटमारीची घटना घडली आणि त्यात तिचा पती राजाची हत्याही झाली। हे सर्व प्रकरण ऐकून तिच्या घरातल्यांनी सरळ पोलिसांशी संपर्क केला। 3 वाजता पोलिसांनी सोनमला ढाब्यावरून आपल्या ताब्यात घेतलं। सोनमची मेडिकलची तपासणी केल्यानंतर तिला मेघालय पोलिसांच्या ताब्यात पुढील हत्येच्या तपासासाठी दिलं जाईल। सोनमचे वडील देवी रघुवंशी यांनी असंही म्हटलं की त्यांची मुलगी निर्दोष आहे। सोनम असं कृत्य करू शकत नाही। सोनमला या सगळ्यात अडकवण्यात येत आहे। ते म्हणाले की जोपर्यंत ते जिवंत आहेत
तोपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा ते करतच राहतील. जे पोलीस अधिकारी या प्रकरणात गुंतले आहेत त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत. या प्रकरणाची CBI मार्फत चौकशी व्हावी अशी ते मागणी करत आहेत. तेव्हाच खरं सत्य समोर येईल असे त्यांचं म्हणणं होतं. सोनमच्या घरातल्यांनी सोनमवरचे हत्येच्या कटाचे सर्व आरोप फेटाळले आहेत. राजा रघुवंशीची आई राजाच्या हत्यारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी न्यायव्यवस्थेकडे मागणी करत आहेत. सोनमने अफेअर असून सुद्धा राजा रघुवंशीशी लग्न का केलं? एवढा मोठा प्लॅन आणि हत्या करण्यासाठी झालेला 20 लाख रुपयांची डील सोनमने का केली याचा तपास पोलीस करत आहेत. सोनमने राजाला हनीमूनला येताना सोन्याची चेन, ब्रेसलेट आणि डायमंडची रिंग घालून यायला का सांगितलं? असे अनेक प्रश्नांची उत्तरे अजून गुलदस्त्यात आहेत. पुढे काही दिवसातच पोलिसांच्या तपासाच्या नंतर हत्येच्या कटाचं गूढ उघडेलच. तुम्हाला ही केस पाहून काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढे अशा सत्य आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.